बोलतोयस तू हे? काय बोलतोय म्हणजे? खरं तेच बोलतोय। शाळा वगैरे काढायचा विचार ना तुझ्या डोक्यातून काढून टाक। तू बघ, सकाळी सकाळी चेष्टा नाही, हा प्लीज। चेष्टा नाही करत मी। एक गाव, एक घर सोडून जातोय। इथे कुणालाच गरज नाही याची। जा तू, निघ। काय झालंय तुला? असं का बोलतोय तू? इंदू, खरं तेच बोलतोय। जे तुझ्या उघड्या डोळ्यांना दिसत नाही ना, ते सांगतोय तुला। इंदू, इथं शाळा काढून काय मिळणार आहे? हा, काही फायदा आहे का त्यात? अगं, इथल्या लोकांना गरज तरी आहे का त्याची? दिसतंय का? अरे पण तू एक काम करू, एक से भले दो। आपण दोघंही गाव सोडून, हे घर सोडून जाऊ इथून। चल चल इंदू। आदू, इकडे इथे बस तू। शांत हो ना। काय गाव सोडून जाऊ लावलंस रे? आदू, हे गाव आपलं आहे, इथली माणसं आपली आहेत, आणि विटूच्या वाडीत शाळेची किती गरज आहे तुला माहितीये? अरे, शाळेसाठी तू किती धडपडतोयस। मॅड झालो होतो मी, स्क्रू ढिला झाला होता माझा। इथल्या लोकांना चांगुलपणाची काहीच गरज नाही, माहिती? इथली रियालिटी वेगळी। मी तरी या लोकांसाठी काय लक्ष लढतोय काय माहिती? कारण आपली ड्युटी आहे ती आदू। ड्युटी? फक्त आपलीच ड्युटी आहे, त्यांची ड्युटी नाहीये। दोघांच चांगुलपणाची किंमत नाही येते कोणाला। जिथे चांगुलपणाला किंमतच नाहीये तिथे राहायचं तरी कशाला आपण? दुसरीकडे जाऊ, तिकडच्या लोकांसाठी काहीतरी करू। फक्त संशय घेणारे आणि घाणेरड्या मानसिकतेची लोक राहतात इथे। जागा बदलल्याने लोकांची मानसिकता बदलणार आहे का? सगळीकडे अशीच लोक असणार ना? अरे, त्यांना माहीतच नाही ते काय करतायत। चांगुलपणा नाही असं म्हणतोस ना? अरे मग आपण निर्माण करू ना चांगुलपणा। असं संकटाला पाठ दाखवून मार्ग निघत नसतो आदू। आपण लढू ना, भिडू ना त्यांना। जे जे वाईट आहे ते बदलून टाकू। मला हे करायचंय, तू देशील ना साथ? मला माहिती होतं व्यंकट भाऊजी तिच्या मदतीला धावून जाणार। एवढं मोठं प्रवचन केलं, तुम्ही तिची अग्निपरीक्षा घेऊ नये यासाठी। काय झालं? काय झालं? इंद्रायणीनं स्वतःच्याच पायावरती धोंडा पाडून घेतला ना। अग्निपरीक्षेसाठी झाली तयार। तिला काय वाटतंय का तिचा विठुराया सतत तिच्या पाठीशी उभं राहील म्हणून? आपण किती वेळा उभं राहणार? त्याला पण दुसरी कामं असतील ना, बिझी असेल तो। अहो, ती शित्तामाई होती ना म्हणून अग्निपरीक्षेत पास झाली। ही थोडीच पास होती, नापास होणार आहे, नापास। मला तर वाटतं ही कधी कधी स्वतःलाच गॉड समजती। अहो, एकदम बरोबर बोलल्या मोठ्या बाई। अहो, तापलेल्या लोखंडाचा गोळा हातात घ्यायचा आहे, बर्फाचा गोळा नाही। काय हो? हो ना, आता बघा ना, काय तर म्हणे गुडघ्यावर चालली। कोणी चालतंय? गावातली कुठली बाई चालेल। पण झालंय काय, त्यांचा कॉन्फिडन्स वाढलाय। त्यांना आता असं वाटतंय की आपण निखऱ्यावर पण चालू। पण एकदा काय निखऱ्यावर पाय ठेवला ना, ते कॉन्फिडन्स आणि पाय दोन्ही जळून जातील। मग तिला कळलं। आणि लोकांना पण कळलं किती किती स्वच्छ चारित्र्याची येते। अहो, नाचक्की होईल
समाजात स्थान राहणार नाही. अहो कुत्र हाल खाणार नाही तिचं. आता इंद्रायणी संपली, कायमची मातीत गेली. मैत्रा, तिला नुसतं संपवून मातीत नाही गाडायचंय, पार जाळून टाकायचे, राख करून टाकायची तिची. काय तिला मातीत गाडलं ना तर पुन्हा उगवल, म्हणून संपवून टाकायची तिला. हे अशी ब्याद आहे. काय मोठ्या बाई तुम्ही पण. विठुराया, दरवेळेला तू इंदूची परीक्षा का बघतोस रे? अरे तू पाठी राखायस ना तिचा. सखा सोबती तूच आहेस. 52 कशी सोन्यासारखी पोर आहे रे. मग तिच्याच वाट्याला हे सगळं काय येतंय सांग ना मला. जया अंगी मोठेपण तया यातना कठीण, हे मान्य आहे मला. अरे पण या यातनांना कधीतरी अंत नको का? सांग ना. आणि कधीतरी तू सुद्धा वाईट माणसांची परीक्षा घे की. त्यांच्यावरही पडू देत टाकीचे 2 घाव. त्यांनाही कधीतरी त्रास सहन करायला लाव की. दुःख म्हणजे काय, वेदना म्हणजे काय हे कळू दे की वाईट माणसांना सुद्धा. का वाईट माणसांनी वाटेल तसं वागायचं, बोलायचं, आणि चांगल्या माणसांनी मात्र कायम आपल्या लोखंडाचा गोळा स्वतःच्या हातात घ्यायचा. कुठला न्याय आहे हा तुझा? मी इंदूला माझ्या पोटच्या मुलीसारखं वाढवलंय. लहानाची मोठी होताना पाहिलंय. मी कायम तिला सगळ्या लोकांशी चांगलं वागायला शिकवलं, चांगलं बोलायला शिकवलं. तरी तिच्या वाट्याला परत हेच भोग देतोयस तू. तू आता असा नुसता बघत उभा राहू नकोस. हे जे काही चाललंय ना त्यातून इंदूचं रक्षण कर. तिच्या पाठीशी उभं राहणं ही तुझी जबाबदारी आहे विठुराय. राम कृष्ण हरी. आई, आज विजयादशमी. माझ्या चारित्र्यावर शिंतोडे उडवणाऱ्या आसुरांचा निर्दालन करायचं बळ मला दे. बघा दुनिया कशी बदलली येते. कशी बदलली? अहो आम्ही नाही त्यातले म्हणणारे, स्वतःला कीर्तनगर समजणारे. बघा बघा कसे बघतायत बघा. बाहेर गावी नको ते शाळा करून गावात शाळा काढू म्हणणारे. चांगलं वागायला पाहिजे, हे बरोबर ते चूक असा निवाडा करणारे. आज स्वतः अग्निपरीक्षा देत आहेत. का रे, अशी वेळ का आली असेल यांच्यावर?
आता अशी वेळ का आली, कशी आली, कुणी आणली, का स्वतःच्या वागण्यानं अंगावर ओढून घेतली, यावर आम्ही बोललंच पाहिजे का? ओ इंद्रायणी बाई, हो सांगा ना, पब्लिक विचारते, सांगा ना, का आली तुमच्यावर अशी वेळ? कसं आहे, दुनिया गोल आहे, गोल. आपण जसं वागतो तसंच आपल्या सोबत घडत असते. हो, आता या इंद्रायणी बाई कीर्तनात कर्माचा पाढा वाचतात, दुसऱ्या लोकांच्या कर्माचा हिसाब करतात. आता त्यांच्या सोबत पण तेच होतंय. आज तुमच्या कर्माचा हिसाब होणार आहे. आज तुम्हाला अग्निपरीक्षेला सामोरं जावं लागणार आहे. चला एक गेम खेळूया. 4 ऑप्शन आहेत तुमच्याकडे. कशी देणार अग्निपरीक्षा? ऑप्शन ए, ते तापता लोखंडाचा गोळा हातात घ्या ना. ऑप्शन बी, या जळत्या निखाऱ्यावर अनवाणी चालणार. ऑप्शन सी, दोन्ही. आज तुम्ही कुठली पण परीक्षा द्या, आम्ही सगळ्या परीक्षेची तयारी केलेली आहे. मोहितराव, अहो कशी का असे ना, गावाची, गावातल्या माणसांची सेवा केली आहे. त्यांच्या सगळ्या सोयी सुविधा त्यांना देण्यासाठी तुम्ही बांधील आहात. हा होतो मग. काही तसं नाही तर असं गावातल्या लोकांशी तुम्ही असं कसं काय वागू शकता, असं कसं बोलू शकता तुम्ही? असं म्हणजे कसं मोठ्या बाई? नाही, मान्य आहे, इंद्रायणी बाई तुमच्या सुनबाई आहे, दिग्रसकर घराण्याच्या गादीच्या वारसदार आहेत. अहो ते कीर्तनात लोकांना उपदेश देत असतात, पण आज विषय वेगळा आहे. हे सगळं त्यांना त्यांच्या इमेज साठी करायचंय, नाहीतर मग हे आरोप असेच चालू राहतात. ना त्यांना जर असंच बेताल वागायचंय तर वागा, आमचं काही म्हणणं नाहीये. हा हे बघा, ह्याच्या आधी पण बोललोय आम्ही आणि आता परत बोलतोय. इंद्रायणीबाई दिग्रसकारांना जर अग्निपरीक्षा द्यायची नसल तर त्यांनी नकार द्यावा आणि माघार घ्यावी, आमचे काही म्हणणं नाहीये. काय हो इंद्रायणीबाई, येणार का माघार? याच काय, पुढच्या 7 जन्मात सुद्धा घेणार नाही. मोहितराव, मी व्यंकू महाराजांची शिष्य आहे आणि विठुरायाची भक्त. मी काय माघार घेत नसते. मोहितराव, तापलेल्या लोखंडाचा गोळा मी तळ हातावर पण घेणार आणि या निखाऱ्यांवरनं अनवाणी पायानं सुद्धा चाल. हे बात, याला म्हणतात कॉन्फिडन्स, याला म्हणतात निर्धार. आम्हाला माहित होत इंद्रायणीबाई दिग्रसकर त्यांचा शब्द 200% पाळणार. हो. अहो मग वाट कसली बघताय? करा सुरू. करणारच आहे सुरू, पण त्याआधी मला काहीतरी बोलायचंय. आता आता काय नवीनच हे? चमकायला काय झालं? माझ्या बोलण्याची भीती वाटते का तुम्हाला? भीतीपेक्षा मोठं एकच नाव आहे, मोहितराव. मोहितराव भीत नाही कोणाला, कळलं का? मी जे बोलणार आहे ते ऐकण्याची हिंमत आहे ना तुमच्यात?
नाही म्हणजे तितकी हिंमत असेल तुमच्यात. जितके घाबरट तुम्ही दिसता तितके नसाल. नाही आहात ना घाबरट? म्हणलं ना आम्ही घाबरत नाही कोणाला. म्हणजे माझ्या बोलण्याला तुमचा आक्षेप नाही, बरोबर? ते सगळं ठीक आहे. ही अग्नी परीक्षा तेवढी. आओ, त्यासाठीच इथं उभी आहे मी. तुमच्यासारखा खोटेपणा करता येत नाही मला. ओ, खोटं कोणाला बोलायचं तुम्ही? हा, खोटं कोणाला बोलायलेत? अरे विठूच्या वाडीचा युथ आहे कोण आहे? पण युथ आहे कोण? अख्ख्या गावातल्या लोकांना माहितीये मोहितराव बोडके पाटील कधीच खोटं वागत नाही. जमतच नाही ना आपल्याला ते. अरे त्यामुळंच सगळी लोक आपल्यावर विश्वास ठेवतात, कळलं का? तो विश्वास कधी खरा करून दाखवलाय का तुम्ही? या गावासाठी काहीतरी केलं? स्वतःच्या स्वार्थासाठी तुम्ही शाळा. असो, मला आता यात पडायचं नाही. पडायचं नाही असं म्हणत पिसच काढली राव तुम्ही आमची. हा, एका साध्या बोळ्या एका क्लीन माणसावर आरोप बरोबर आहे तुमचं, बरोबर आहे. आता तुम्ही असंच करणार नाही का? तुमच्या चारित्र्यावर शिंतोडे उडालेत. आता त्याचं फ्रस्ट्रेशन तुम्ही आमची बदनामी करून काढणार, हो ना? पण ही जी जनता आहे ना, जनता ही आंधळी नसती. त्यांना सगळं दिसत असतंय. हो, ऐकलं का मंडळी? अहो, अग्नी परीक्षा टाळण्यासाठी ह्या आता आमची बदनामी करायला लागल्यात. पण आमची इमेज डागाळण्यापेक्षा आधी स्वतःचे अपराध कबूल करायचे, कळलं का? कसला अपराध? कसला अपराध? बालपणीच्या मित्राकडून सख्या दिराकडून लिफ्ट घेतली हा अपराध? की बाहेर गावी जाऊन कीर्तन सेवा केली हा अपराध? की जंगलाच्या रस्त्याने येताना अचानक गाडी बंद पडली हा अपराध? अहो, असे कारणे देण्यापेक्षा अग्नी परीक्षेला नाही सांगा. ए, का बोलाला रे? हा, कोण आहेत त्या? इंद्रायणी दिग्रजकर आहेत त्या. पुंडलिक महाराजांच्या गादीच्या वारसदार आहेत. त्यांच्याशी बोलायला तू? हा, त्यांच्यावर असा अविश्वास दाखवायला लागला तू? नाही, मान्य टास्क अवघड आहे. पोटात गुडगुड होत असेल त्यांच्या. बोलू दे त्यांना, मग बोलू दे. आज तो तापलेला लोखंडाचा गोळा पण हातात घेणार आणि त्या जळत्या निखाऱ्यावर पण अनवाणी चालणार. आणि त्यांच्या चारित्र्याबद्दल खरं काय खोटं काय ते आजच कळणार आहे. जरा कळ काढा. ओ मोहितराव, अहो, अग्नी परीक्षा द्यायला मी तयारच आहे. पण तुम्ही जे माझ्यावर आरोप केलेत ते बरोबर आहेत हे लोकांना कळायला नको का? सासूबाई, पाठराखीनबाई आता कुठलं नवीन गेम खेळताय? पाण्याबाहेर काढला की मासा तडफड करणारच ना. तीच तडफड आहे. अरे कुठे आहे तू? लढाईच्या दिवशी खाडा करायचा नसतो. आदर्शज महाराज, टेन्शन घेऊ नका, काम झालंय. अरे मग तू वाऱ्याच्या वेगानं येतोय, वाऱ्याच्या वेगानं. अध्यक्षज महाराज, काळजी करायचं काहीच कारण नाही. आता अख्ख्या गावाच्या लोकांचे फ्यूज उडतायत की नाही बघा फक्त. ये लवकर. अहो दादा, थोडं लवकर चला की. अहो, अख्खं गाव थांबलंय तिकडं. एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा इंद्रायणीबाई, इथं तुम्ही कीर्तन करायला नाही आल्या. ही
अग्नी परीक्षा द्यायला आल्या, त्यामुळे हा टाइमपास बंद करायचा. हा? अहो तुमच्याच कीर्तनात ऐकलंय आम्ही, बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले. मग जसं बोलता तसं करा आता. तुमची पण पावलं वंदू द्या आम्हाला जरा. हो. जो दुसऱ्यांवरती बिनबुडाचे आरोप करतो तेही पुरावे नसताना त्यांच्या बाबतीत तुकोबराय काय म्हणतात हे माहिती का तुम्हाला? तुका म्हणे आयशा नरा, मोजुनी माराव्या पैजारा. व्यंकट महाराज जास्त होतंय. काय लय बी होत नाही. अहो आरोप करता त्याचा पुरावा पण सिद्ध करा ना. मग नाहीतर काय, हिंदू जे काही बोलते ना ते पटतंय आम्हाला.